नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवतायत आणि नांदेडमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन ही प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा दावा केला जातोय. म्हणजे जे शिक्षक विद्यार्थी घडवायचे तेच आज मुलांना प्रश्नपत्रिका देत आहेत. आणि ज्या आई वडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे की मेहनतीच्या जोरावरती यश मिळव, तेच आई वडील प्रश्नपत्रिका खरेदी करून विद्यार्थ्यांना देत आहे. काय परिस्थिती आहे ही? या पेपरफुटी प्रकरणात पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे अशा प्राध्यापकांची नावं पुढे आलेली आहेत. तर नांदेडमध्ये एका मुलीला आधी 120 ते 200 मार्क्स होते आणि आता तिला 560 मार्क्स पडल्यामुळे संशय व्यक्त करण्यात आला आणि तपास करण्यात आला आणि यामध्ये आता 5 लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप केला जातोय. या सगळ्यामध्ये जे विद्यार्थी प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करून ही परीक्षा देतायत त्यांच्या भवितव्याचं काय, हा प्रश्न निर्माण होतोयच. 21 जूनला पुन्हा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या सगळ्यामुळे शिक्षक विद्यार्थी घडवण्यात आणि पालक मुलं घडवण्यात कमी पडतायत का, असा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.